नागपूरच्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेले 2 दिवस संचारबंदी असल्यामुळे नागपूरच्या बाजारपेठेवर सुद्धा त्याचा परिणाम झालाय। नागपूरच्या महाल इतवारी परिसरातील सोने चांदीच्या आणि कपड्यांच्या व्यापाऱ्यांवर या संचारबंदीचा मोठा फटका बसलाय। व्यापाऱ्यांवर संचारबंदीचा मोठा परिणाम जाणवतोय। नागपूरमध्ये संचारबंदी कायम आहे। जोवर पुढील आदेश येत नाही तोवर संचारबंदी ही कायम असेल। नागपूरमधल्या बहुतांश ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळी आस्थापना बंद आहेत। शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुटी जारी करण्यात आली आहे। उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर जे आहे ते या ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे आणि संचारबंदी ती आज देखील या ठिकाणी कायमच आहे। त्यामुळे या परिसरामध्ये असणारे जेवढे दुकान आहे ते दुकान देखील या ठिकाणी बंद आहे। त्यामुळे एकूणच व्यापार जो आहे तो व्यापार ठप्प पडलेला आहे। कोट्यवधीचं नुकसान जे आहे ते व्यापाऱ्यांचं होत आहे। या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही व्यापारी आपण त्यांच्याशी बोलण्याचं जे आहे ते एकूणच प्रयत्न करूया। काय सांगाल सर, संचारबंदी जे आहे ते कायम आहे, कालपासून जे आहे ते परवापासून व्यापार बंद आहे, काय नुकसान? सगळ्यात पहिले तर हे जे काही घडलं आहे 2 दिवसापासून, जे परवा रात्री किंवा दुपारी जे घडलं याचा आम्ही तीव्र निषेध करतो। या परिसरात हिंदू मुस्लिम अनेक वर्षापासून एकत्र राहतात आहे आणि याआधी असे काही आंदोलनं झाले असतील, पण अशा प्रकारचे टार्गेटेड हिंदू आंदोलनं कधी झाले नाही। तुम्ही बघितलं असेल तर फक्त हिंदूंचेच दुकानं फोडण्यात आले, हिंदूंच्याच गाड्या जाळण्यात आल्या। म्हणजे हे काय पूर्वनियोजित होतं की काय होतं यांचं हे आम्हाला त्याच्याशी काय घेणं नाही। पण या परिसरात तुम्ही जर बघाल तर इथे शाळा आहे, इथे स्टेशनरीची दुकानं आहे, इथे छोट्या मोठ्या संस्था आहे, कार्यालय आहेत, त्यानंतर चहा या सर्वचे असे छोटे मोठे व्यवसायी लोक इथे असतात की जे बिचारे आपले दिवसभर कमावून उदरनिर्वाह करतात। 2 दिवसापासून हे सर्व बंद आहे। इथून तुम्ही जर बघितलं तर 1 किलोमीटरवर कॉटन मार्केट आहे, इकडे बुधवार बाजार आहे। इथे जी काही भाजी यायची आहे ही इथे 2 दिवसापासून भाजीसुद्धा येत देखील नाही आहे। इथे छोटे मोठे नाश्त्याचे दुकान होते ते पण सुद्धा बंद आहे। या सर्वामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना फटका, मोठा व्यापारी असेल तो 1-2 दिवस सहन करू शकतो, पण जो रोज कमवतो आणि जो आपल्या परिवाराला पोचतो तो असं जर होत राहिलं तर तो बेअर करू शकणार नाही या सर्व गोष्टी। तर आमची प्रशासनाला, पोलिसांना, सर्वांना विनंती आहे की थोडंसं याच्यातनं रिलॅक्सेशन व्हावं। हे जे काही झालं आहे याच्यावर तुरंत कारवाई व्हावी, होत आहे, आम्ही त्याच्याशी त्यांना सहमत आहोत, पण अशा प्रकारचे परत कृत्य होणार नाही किंवा कोणाच्या पोटमार। आता शाळा आहे, शाळेला लागणारी इथे स्टेशनरीची दुकान आहे। आता मुलांच्या किंवा 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या किंवा 1-2 पेपर राहिलेली आहेत। आज मुलांना त्याचा त्रास होता, त्या प्रशासनाने म्हटलं की नाही त्यांचे पेपर होतील, पण जे लहान लहान शाळेचे मुलं येणारे आहेत त्यांना ऑटोवाले सोडणारे असेल, रिक्षावाला सोडणारे किंवा पालक, तर आता हा सर्व त्रास होता आहे। इथनं जे मुलं बाहेर शाळांमध्ये आहे 5 किलोमीटर 10 किलोमीटर, आज ऑटोवाले येत नाही आहे, बसेस इथपर्यंत पोहोचत नाही आहे, मुलांचं शालेय नुकसान होते आहे। तर ह्या सर्व कसं आहे की हे समजलं पाहिजे की आज दगडं मारणं सोपं आहे। सर, काय वाटतं, गाड्या वगैरे येण्यास मनाई आहे, लोकांना ये जा करण्यास मनाई आहे, किती त्रास जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी होतो? स्थानिक त्रास तर भरपूर आहे। सगळ्यात ही जी घटना घडली याचा आम्ही सगळेजण जाहीर निषेध दर्शवतो आणि जाहीर निषेधही करतो आणि याच्यामध्ये या घटनेमध्ये जे कोणी समाजकंटक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे। कठोर म्हणजे कठोरच, जोपर्यंत फटके बसत नाही ना तोपर्यंत सरळही होत नाही। पण आपण म्हणतो की संचारबंदी लावण्यात आली, हटवावी, मात्र पोलीस जे आहे ते आपल्या सुरक्षेसाठी या ठिकाणी जे आहे त्यांनी संचारबंदी लावलेली आहे। त्यामुळे काय वाटतं, उपाय काय असू शकतो यावर? हे बघा, सकाळी 7 वाजता 8 वाजतापासून तर संध्याकाळी 5-6 वाजतापर्यंत एकदम वातावरण शांत आहे। इथलं जे काही घडतं आहे ते संध्याकाळी घडतं आहे, ते संध्याकाळी विशेष करून पोलीस प्रशासनाने जास्त लक्ष द्यायला पाहिजे। संध्याकाळी जे रेग्युलर ज्या व्यवस्था आहे त्या रेग्युलर व्हायला पाहिजे। शिक्षिका आहे त्यांना तर शाळेत बोलवलं आहे, शाळेला जाणारे रस्ते बंद आहे, शाळा त्यांच्यावर काय ॲक्शन घेईल तो नंतरचा भाग आहे, परंतु 5-6 वाजतापर्यंत ज्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहे त्या चालू व्हायला पाहिजे अशी आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे, सरकारला पण मागणी आहे। आणि आता काही जे नावं आम्ही वाचतो आहेत एका विशेष समुदायाचे, त्या नावामध्ये तुम्ही जर बघितले आहे तर निव्वळ तेच ते लोक आहेत ज्यांनी टार्गेटेड जे आहे हिंदूंच्या घरावर हमले केले आहे। गाडी पूर्ण एक वीट आणखी गोटे भरून सापडलेली आहे, ती पण तुम्ही बघितलीच असेल। तर ह्या ज्या गोष्टी आहे सगळ्या पूर्वनियोजित होत्या, सगळ्या प्री प्लॅन त्यांनी केलेल्या आहे।
ही दुपारी क्षुल्लक घटना झाली, काही खूप मोठी घटना होती नाही. नक्कीच एक मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. व्यापाराचं मार्केट अशी ओळख देखील या परिसराची आहे. काय वाटतं व्यापाऱ्यांचं किती मोठं नुकसान जे आहे ते या संचारबंदीमध्ये या ठिकाणी झाले? हे विदर्भातलं नागपूर शहर असं आहे, मध्य नागपूर इथे मेन मेडिकल मार्केट आहे, सोना चांदीचा व्यापार आहे. आता मेडिकलचं जे मार्केट आहे, दवाई मार्केट जे आहे, हे दवाई मार्केट समजा बंद राहील तर मेडिकलला लागणाऱ्या ज्या वस्तू आहे, औषधं आहे, त्यांचा किती तुटवडा होईल. किंवा व्यापारी ठीक आहे, मोठे व्यापारी ठीक आहे, पण जे रोज सकाळी भाजीपाला कॉटन मार्केट मोठ्या मार्केटमधून आणतात आणि घरोघरी जाऊन पोहोचवतात, लहान बाजारपेठेमध्ये जे कामं करतात, भाजीपाला विकतात, दिवसभर कमवलं तर संध्याकाळी त्यांची चूल जळते. असे जे लहान मोठे जो व्यापार करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ही सूट देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की संचारबंदी लावण्यात आलेली जे आहे ते एकूणच परिसर पूर्ण पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे. सगळ्यांना ये जा करण्यासाठी या ठिकाणी मज्जाव करण्यात आला आहे. तर ज्या या परिसरामध्ये शाळा असतील त्या शाळा देखील एकूणच या ठिकाणी जे आहे ते संचारबंदी जोपर्यंत हटणार नाही तोपर्यंत एकूणच बंद करण्यात आले. मात्र या परिसरामध्ये हा जो मार्केट आहे मध्य नागपूर या ठिकाणी जे आहे ते मेडिकल मार्केट आहे, हा सोन्याचं मोठा मार्केट आहे. त्यामुळे व्यवहार जो आहे तो ठप्प पडलेला आहे आणि या ठिकाणी जे व्यापारी आहेत त्यांचं जे आहे ते कोट्यवधींचं नुकसान होतं आहे. त्यामुळे दिवसभर या ठिकाणी शांतता राहते. त्यामुळे या सकाळ ते सायंकाळपर्यंत जे आहे ते संचारबंदी जर उठविली तर आम्ही व्यापार करू शकतो आणि रात्रीच्या वेळेत पोलिसांनी बंदोबस्त लावा अशी देखील नागरिकांकडून जे आहे ते या ठिकाणी मागणी केली जात आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.